प्रश्न: खालच्या बगीचात लवकर गवत आलेल्या मुली कशा असतात? उत्तर: ज्या गोष्टींची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते त्या लवकर वाढतात. निगा, स्वच्छता आणि वातावरण यांचा त्यावर मोठा प्रभाव असतो. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक वाढ वेगवेगळी असते, म्हणून तुलना न करता नैसर्गिक बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: पाणी आत पडत असताना बाईला कसं वाटत असतं? उत्तर: हे पूर्णपणे परिस्थिती आणि अनुभवावर अवलंबून असतं. प्रत्येकाची भावना, प्रतिक्रिया आणि मानसिक स्थिती वेगळी असते. काहींना आराम वाटतो तर काहींना अस्वस्थता वाटू शकते. यामध्ये परस्पर समज आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. प्रश्न: बाई कधी पालथी होऊन करून देते? उत्तर: हे तिच्या सोयी, कम्फर्ट आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या मर्यादेनुसार निर्णय घेते. विश्वास आणि समजूत यावर हे ठरते. जबरदस्तीपेक्षा परस्पर संमती खूप महत्त्वाची असते. प्रश्न: कोठे तोंड लावल्यावर ती चवदार करून देते? उत्तर: योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने केल्यास परिणाम चांगला होतो. हे पूर्णपणे कौशल्य आणि अनुभवावर अवलंबून असतं. प्रत्येक गोष्ट करण्याची एक योग्य पद्धत असते, त्यामुळे परिणामही सुधारतो आणि समाधान मिळते. प्रश्न: बा. उलटी पकडून घातल्यास काय होते? उत्तर: गोष्ट चुकीच्या पद्धतीने केली तर परिणाम बदलतो. योग्य दिशेने आणि पद्धतीने करणे खूप गरजेचे असते, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून आधी समजून घेऊनच कृती करावी. प्रश्न: बाईने जास्त दिवस नाही केल्यास काय होऊ शकते? उत्तर: काही गोष्टी वेळेवर न केल्यास फरक जाणवतो. शरीर आणि सवयी यावर परिणाम होऊ शकतो, पण थेट मोठा धोका नसतो. संतुलन ठेवणे आणि आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: कोणत्या प्रकारे काम केल्याने मोठ्या वयाच्या महिला खुश होतात? उत्तर: आदर, समज आणि योग्य वागणूक खूप महत्त्वाची असते. त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. सभ्यपणा आणि संयम ठेवल्यास समाधान मिळते. हे कोणत्याही नात्यासाठी उपयोगी असते. प्रश्न: कोणत्या वयानंतर ना करण्याची इच्छा होते? उत्तर: ही नैसर्गिक भावना आहे जी वयानुसार बदलते. वाढत्या वयात शरीरात बदल होतात, त्यामुळे काही भावना निर्माण होतात. पण प्रत्येक व्यक्तीची वेळ आणि अनुभव वेगळा असतो. प्रश्न: आठवडाभर कार्यक्रम केल्याने कोणता आजार होतो? उत्तर: थेट असा कोणताही आजार होत नाही, पण सवयी बदलल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतो. मानसिक स्थितीवरही थोडा प्रभाव पडू शकतो. संतुलित जीवनशैली ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: कोणत्या बा ची मशीन जास्त वापरली आहे की नाही कसे ओळखावे? उत्तर: बाह्य स्वरूपावरून ठाम निष्कर्ष काढता येत नाही. अशा गोष्टींचा अंदाज लावणे चुकीचे असते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, म्हणून आदर ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रश्न: कोणत्या महिला काम करायला लवकर तयार होतात? उत्तर: ज्या महिला समजूतदार आणि मोकळ्या स्वभावाच्या असतात. परिस्थिती आणि मनस्थिती यावर हे अवलंबून असते. विश्वास आणि संवाद महत्त्वाचा असतो. प्रत्येकाचा निर्णय वेगळा असतो.
सुंदर दिसणाऱ्या बायकांना कोणत्या वयाची मुलं जास्त आवडतात? उत्तर: हे पूर्णपणे व्यक्तीच्या आवडीवर अवलंबून असते. वयापेक्षा स्वभाव आणि वागणूक महत्त्वाची असते. प्रत्येकाची पसंती वेगळी असते, म्हणून सामान्यीकरण करणे योग्य नाही. सुंदर मुलीला कोणत्या प्रकारे केल्याने आनंद व आराम मिळतो? उत्तर: आदर, काळजी आणि समजून घेतल्याने समाधान मिळते. तिच्या भावना ओळखणे महत्त्वाचे आहे. संवाद आणि विश्वास यामुळे नाते मजबूत होते. योग्य वागणूक खरा आनंद देते. सुंदर मुलींचे ओठ पाहून पुरुष का उतावळे होतात? उत्तर: आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे. काही गोष्टी दिसायला आकर्षक वाटतात, पण स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आदर राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रश्न: कोणत्या बायका लवकर आवे पकडू देत नाहीत? उत्तर: ज्या महिला सावध आणि मर्यादित स्वभावाच्या असतात. त्या सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. त्या निर्णय घेण्यापूर्वी विचार करतात. स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात.